हॅलो फ्रेंड्स, मी अदिती. तर आजचा आपला विषय आहे डूज अँड डोंट्स ऑफ ईमेल एटिकेट. ईमेल रायटिंग मध्ये काय काय करायचं आणि काय नाही करायचं या गोष्टी आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण लास्ट व्हिडिओ केला होता, तो म्हणजे हाऊ टू राईट बेस्ट ईमेल. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ आवर्जून बघा. असं म्हटलं जातं की युअर ईमेल इज अ रिफ्लेक्शन ऑफ यू. तुम्ही मेल कसा पाठवताय त्यावर तुम्ही किती स्किलफुल आहात, किती प्रोफेशनल आहात, किती एक्सपर्ट आहात, या सगळ्या गोष्टी समोरची व्यक्ती जज करत असते. मग अशा वेळी आपल्याकडून झालेल्या छोट्या छोट्या चुका सुद्धा आपल्याला महागात पडू शकतात. सो म्हणूनच तुमच्या या छोट्या छोट्या चुका अवॉइड करायसाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन येते ईमेल एटिकेटचे असे डूज अँड डोंट्स जे तुम्हा प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत. सो चला तर करूया सुरुवात. सो सगळ्यात पहिली गोष्ट मिस डू हॅव शॉर्ट अँड क्लिअर सब्जेक्ट लाईन. तुमच्या ईमेलची सब्जेक्ट लाईन नेहमी शॉर्ट, क्लिअर आणि सिंपल असायला हवी. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ईमेल कंटेंटशी मिळती जुळती असायला हवी. नेव्हर एव्हर राईट टू लॉंग सब्जेक्ट लाईन. आणि हो, प्रोफेशनल कम्युनिकेशनमध्ये फक्त हाय किंवा हॅलो अशी सब्जेक्ट लाईन असू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोफेशनल कम्युनिकेशनमध्ये सब्जेक्ट लाईन कधीही ब्लँक ठेवू नये. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज डू यूज प्रोफेशनल सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे ईमेलच्या सुरुवातीला हाय सर, हॅलो सर किंवा डिअर सर वापरतो ते. तर प्रोफेशनल कम्युनिकेशनमध्ये कॅज्युअल सॅल्युटेशन्स कधीही वापरू नयेत. कॅज्युअल सॅल्युटेशन्स म्हणजे हे, हाय डूड, हॅलो डूड, हे हाय सर, हे सॅल्युटेशन्स कधीही वापरू नयेत. त्याऐवजी काय वापरायचं? डिअर सर, डिअर मॅडम हे हायली रेकमेंडेड सॅल्युटेशन्स आहेत जे तुम्ही कोणत्याही मेलमध्ये वापरू शकता. डिअर मिस्टर XYZ, डिअर मिस XYZ हे सुद्धा अलाउड सॅल्युटेशन्स आहेत. फक्त कॅज्युअल सॅल्युटेशन्स वापरू नका. सो तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डू कीप युअर मेल शॉर्ट अँड सिम्पल. तुमचा मेल नेहमी शॉर्ट आणि सिंपल असावा. ईमेलमध्ये कुठल्याही वाक्याचं किंवा कुठल्याही शब्दांचं रिपिटेशन असू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही मेलमध्ये फक्त एकच सब्जेक्ट एक्सप्लेन करावा. एकापेक्षा जास्त सब्जेक्ट एका मेलमध्ये कधीही एक्सप्लेन करू नयेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डोंट हिट रिप्लाय ऑल फॉर ग्रुप मेसेजेस. कुठलाही मेल आला तर त्याला रिप्लाय करण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन्स असतात. पहिला म्हणजे रिप्लाय आणि नेक्स्ट वन इज रिप्लाय ऑल. जर आपल्याला कुठल्याही आलेल्या मेलला फक्त एक्नॉलेजमेंट द्यायची असेल किंवा पोचपावती द्यायची असेल तर आपण रिप्लाय करू शकतो. मीन्स ज्याने पाठवलाय फक्त त्यालाच मेल जाईल. आणि जर आपल्याला एखादी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ग्रुपमध्ये आलेल्या सगळ्यांशी शेअर करायची असेल तर आपण रिप्लाय ऑल वापरू शकतो. सो रिप्लाय आणि रिप्लाय ऑल हे ऑप्शन्स नेहमी विचारपूर्वकच वापरा. तर फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला तुमच्या कंपनीच्या मॅनेजरकडून एखाद्या कामासाठी एखादा मेल आला आणि त्या मेलमध्ये तुमच्या व्यतिरिक्त अजून 10 जण लूपमध्ये आहेत किंवा CC मध्ये आहेत. जर तुम्हाला त्या मेलची फक्त एक्नॉलेजमेंट पाठवायची असेल तर तुम्ही रिप्लाय हा ऑप्शन यूज कराल.
किंवा जर तुम्हाला तुमच्या त्या आलेल्या मेलबद्दल सगळ्या लोकांशी एखादी इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल तर आणि तरच तुम्ही रिप्लाय ऑल हा ऑप्शन यूज कराल. प्रत्येक मेलला रिप्लाय ऑल करायची गरज नसते. त्यामुळं नेहमी रिप्लाय करताना रिप्लाय ऑल हे आवर्जून ठरवा आणि मगच रिप्लाय करा. तो पाचवी इम्पॉर्टंट गोष्ट मीन्स डोंट राईट एंटायर ईमेल इन कॅपिटल लेटर्स. युजली सगळ्यांना ही गोष्ट माहीत नाही, पण ईमेल प्रोटोकॉल नुसार ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण writing entire email in capital letters means we are shouting on other persons. ईमेल प्रोटोकॉल नुसार जर आपण एंटायर ईमेल कंटेंट कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिलं तर त्याचा अर्थ आपण समोरच्यावर ओरडतोय. सो ईमेल मध्ये एखादा शब्द कॅपिटल मध्ये ठीक आहे, पण सगळा ईमेल कधीही कॅपिटल लेटर्स मध्ये लिहू नका. So sixth important thing is don't use any abbreviations or shortcuts or short forms in email. So आपल्याला मोबाईलच्या अतिवापरामुळे बरेच शब्द शॉर्टकट मध्ये लिहायची सवय झाली आहे, पण ईमेल रायटिंग क्लीन नॉट अलाउड. कोणतेही शब्द शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायला जाऊ नका. ईमेल मध्ये जनरली वापरले जाणारे काही ऍक्सेप्टेबल अब्रिव्हिएशन्स मी तुम्हाला पुढे सांगतेय, पण त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही शब्द स्वतःहून ॲब्रिव्हिएट किंवा शॉर्टकट करायला जाऊ नका. सो ॲक्सेप्टेबल ॲब्रिव्हिएशन्स आहेत PFA मीन्स प्लीज फाइंड अटॅच्ड. FYI इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. नेक्स्ट वन इज ASAP. ASAP मीन्स as soon as possible. Then EOD is end of the day. हे काही ऍक्सेप्टेबल अब्रिव्हिएशन्स आहेत जे तुम्ही मेलमध्ये यूज करू शकता. त्या व्यतिरिक्त शॉर्टकट्स नॉट अलाउड. सेवेंथ इम्पॉर्टंट थिंग इज डोंट यूज इमोजीज इन ईमेल. मोबाईलमध्ये आपल्याला एखादा कुठला मेसेज आला की पटकन आपण एखादा इमोजी टाकतो आणि रिप्लाय करून रिकामे होतो, पण प्रोफेशनल ईमेल मध्ये इमोजी कधीही वापरायचे नाहीत. सॅड स्माइली, हॅपी स्माइली, विंकिंग स्माइली स्ट्रिक्टली नॉट अलाउड. सो आठवी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डू प्रूफ रीड युअर ईमेल. बरेचदा आपण घाई गडबडीत मेल टाईप करतो आणि न वाचता तसाच पाठवून देतो, ज्यात बरेच स्पेलिंग मिस्टेक्स, ग्रामॅटिकल मिस्टेक्स असू शकतात, ज्याचा समोरच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. सो तुमचा मेल पाठवायच्या आधी त्यात वाचून करेक्शन करून मगच मेल सेंड करा. Ninth important thing is do double check your attachment. खूप वेळा असं होतं की आपण ईमेल कंटेंट मध्ये मेन्शन तर करतो की प्लीज फाइंड अटॅचमेंट, पण मेल पाठवायच्या वेळी आपण अटॅचमेंट करायचीच विसरून जातो. सो ऑलवेज डबल चेक की तुम्ही अटॅचमेंट केलीये की नाही. Important thing is do use professional email ID for business communications. Professional ID means तुमचं नाव, आडनाव आणि @gmail.com, yahoo.com किंवा जे असेल ते. कॅज्युअल ईमेल आयडी बिझनेस कम्युनिकेशन साठी कधीही वापरू नये. फॉर एक्झाम्पल I am supercool@gmail.com किंवा rockingraju@gmail.com असे कुठलेही मेल आयडी बिझनेस कम्युनिकेशन साठी वापरू नका.
आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट टिप म्हणजे नेवर एवर सेंड एनी निगेटिव्ह ईमेल टू समवन, बिकॉज युअर ईमेल इज अ रिफ्लेक्शन ऑफ यू. म्हणूनच कधी कधी तुम्ही रागारागाने एखाद्या माणसाला एखादा निगेटिव्ह मेल शूट करून टाकता, ज्यामुळे समोरचा माणूस दुखावला जाऊ शकतो. कालांतराने तुमचा राग शांत होतो, पण रागारागात तुम्ही पाठवलेला निगेटिव्ह मेल प्रूफ म्हणून त्याच्याकडे कायम तसाच राहतो. सो ऑलवेज बी केअरफुल अबाउट युअर लँग्वेज इन ईमेल रायटिंग. शक्य तेवढं पोलाईट, शक्य तेवढं पॉझिटिव्ह आणि शक्य तेवढं असर्टिव्ह राहायचा प्रयत्न करा. कारण ईमेल कम्युनिकेशन हे कम्युनिकेशनचं असं माध्यम आहे जे आपण रिलेशन्स डेव्हलप करायला वापरतोय, रिलेशन्स बिल्ड करायला वापरतोय, रिलेशन्स स्पॉइल करायला नाही. सो नेवर एवर सेंड एनी निगेटिव्ह ईमेल टू समवन. सो या व्हिडिओमध्ये सांगितलेले डूज अँड डोंट्स नक्की लक्षात ठेवा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा, ज्या टिप्स तुम्हाला एक दिवस ईमेल रायटिंगमध्ये एक्सपर्ट नक्की बनवतील. हा व्हिडिओ कसा वाटला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.